नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. संक्रांतीला सुगड पूजन कसं करावं अशी पारंपरिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. यंदाही 14 जानेवारीला बुधवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकवाला महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. सुगड पूजन म्हणजे काय? तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते. यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. काही ठिकाणी याला खण म्हणतात. मातीची बोळकी, सुगड, लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हतेच, अशा वेळी घरात लहान गडव्यांची सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांती आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या किंवा काळ्या रंगाचे मातीचे सुगड मिळतात आणि या सुगडांमध्ये शेतातील धान्य भरून त्यांची पूजाही केली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची, सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे. त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, भोगीला की संक्रांतीला, एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत, ही पूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या खणांचं किंवा सुगडांचं काय करायचं, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सुगड हे 2 प्रकारचे असतात. काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात. तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसे सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत. तर लक्षात ठेवा, सुगड आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे असतात. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केली तरीही चालू शकतं. पण शक्यतो भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत. आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा बरोबर आपल्याला हळदी कुंकू, थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे. बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. सुगड किंवा खण कुठेही तुटलेले, फुटलेले, चिरलेले, टवके निघालेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायचे आहेत. आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा देखील करायची आहे. आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळगुळ टाकायचे आणि त्यानंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो. कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण किंवा सुगड पुजायचे असतात. त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायचे असतात आणि मग घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे असतात. काही ठिकाणी धुतले जातात, काही ठिकाणी धुतले जात नाहीत. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याचप्रमाणे करू शकता. पण आपण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरे खण पुजलेले असतात. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा घरात आणून त्याची पूजा करतो. काही जण भोगीला संध्याकाळी पण सुगड पूजन करतात, तर काही जण संक्रांतीच्या दिवशी पण करतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता. भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्यांना हळद कुंकू लावून तीळ, तांदूळ, तिळगुळ टाकून पूजा करू शकता आणि मग संक्रांती दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरीही चालू शकतं. तर आपण प्रथम सुगड पूजेसाठी साहित्याची लिस्ट जाणून घेऊया. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलेही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तुम्ही अगोदरच तयार करून ठेवा. तर एका सुवासिनीसाठी आपल्याला 5 सुगड आणि 1 मातीची पंती असं लागतं. तर 2 सुवासिनी असतील तर आपल्याला 10 सुगड आणि 2 मातीच्या पंत्या लागतील. हे पहिले तर लक्षात घ्या. म्हणजे सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीने 5 सुगड आणि 1 पंती अशा प्रकारे खरेदी करायचं आहे. बघा, किती जण 7 पण सुगड घेतात, एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून. पण काही जणी या 5 पैकी एक तुळशीजवळ ठेवतात, एक देवाजवळ ठेवतात, तर काही जणी तुळशीचे वेगळीच असे सुगड घेतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा. सकाळीच आपल्याला देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेच सुगड पूजा करून घ्यायची. अगदी 5 मिनिटात होते. आपल्याला मोठे काळे किंवा लाल म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगड हे एका सुवासिनीसाठी 5 सुगड
आणि 1 मातीची पंती हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे म्हणजेच भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमधून घेऊन यायची आहेत. सुगड पूजेची आधी ही तयारी करून ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करून ठेवा. पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगुळ लाडू आणि बाजारातून आणलेले साहित्य हे सर्व एकत्रित ठेवा. आता सुगड पूजा कशी करायची तर मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून पाण्यात काळे तीळ घालून सूर्याला पहिले तर अर्घ्य द्यावे. सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर या दिवशी महिलांनी नवीन वस्त्र परिधान करून पूजा करावी. आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तेथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर अशी रांगोळी काढा आणि त्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून ठेवा. सर्वात आधी दिवा लावून घ्या. दिव्याची हळद कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करावी. दिव्याला नमस्कार करायचा. त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करतो, त्यामुळे गणपतीला अभिषेक घालून घ्या. त्यानंतर गणपतीची पण हळद कुंकू, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा. त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या राशी करायच्या आहेत. त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर सुगड धुवा किंवा ओल्या कापडाने पुसले तरीही चालू शकते. आता 5 सुगडाला तुम्ही 5 ठिकाणी उभे हळदी कुंकू लावा किंवा फक्त सुगडांना हळद कुंकू लावलं तरीही चालेल. आता तांदळाच्या प्रत्येक राशीवरती आपल्याला एक एक सुगड ठेवून घ्यायचं आहे. संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला या खानामध्ये थोडं थोडं तीळ टाकायचं आहे. नंतर थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे आणि नंतर मग तिळगुळ किंवा याला काही ठिकाणी हलवा असंही म्हणतात. साखरेचा किंवा काही जण साखरेचे तिळगुळ म्हणतात ते टाका. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी फळभाज्या घेतल्या असतील त्या सर्व त्या सुगडांमध्ये भरून घ्यायच्या आहेत. या दिवसांमध्ये जी पिकं निघतात त्या सर्व भाज्या या घटामध्ये भरल्या जातात. म्हणजे सुगडामध्ये आपल्याला एक एक करून घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोरं, ऊसाचे कांडे, भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा किंवा ज्याला ज्वारीचं कणीस असंही म्हणतात, हे ज्वारीचं कणीस, त्याचबरोबर हरभऱ्याचे ओले घाटे, त्याचबरोबर गव्हाच्या लोंब्या, पावटा, वांग सुगडामध्ये ठेवा. म्हणजे सुगड भरावे. एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं. अशा सगळ्या भाज्या तुम्ही सर्व सुगडांमध्ये भरू शकता. हे अगदी तुम्हाला सहजपणे भरता येतं. सर्व भाज्या सुगडांमध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत, तुम्हाला छान दिसावं म्हणून. आणि त्या सर्व भाज्या संक्रांतीच्या दिवसामध्ये उपलब्ध असतात, त्या सहज मिळू शकतात. आपण आता हे सगळं काही साहित्य किंवा जे काही वाण सुगडांमध्ये भरले तर ते थोडंसं आपल्याला जास्तीचंच करायचं आहे, कारण सुगडांमध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपल्याला घरातील देवांना व्हायचं असतं. संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला व्हायचं असतं. आपण ज्या ठिकाणी ओसायला जाणार आहोत त्या मंदिरामध्ये तर त्या देवीला व्हायचं असतं. आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं, त्यामुळे थोडंसं जास्तीच करायचं. असं सर्व सुगडांमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यालाही 5 ठिकाणी हळदी कुंकू लावायचं. त्या पंतीमध्ये थोडंसं तीळ, गूळ, तांदूळ ठेवायचं. हळदी कुंकू किंवा काही जण गुलालही टाकतात, तसं तुमच्याकडे टाकलं जातं तसं टाकायचं आणि ती पंती आपल्याला मधल्या सुगडावरती ठेवायची आहे. अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पंती त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगडांची पूजा करून घ्यायची आहे. सर्व सुगडांना हळदी कुंकू लावायचं. सुवासिनीने स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं. थोड्या अक्षदा व्हायच्या, फुलं असेल तर फुलं व्हायची. त्या सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण पुरणाच्या पोळ्या करतात, त्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जे कोणते गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे किंवा तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं. बघा, आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा. सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा. आपल्या परिवारासाठी सुख, शांती, समृद्धी, सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागायचं. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड किंवा खण एका कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात. याचं असं करणं म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे ना तर ते जगाला दिसू नये किंवा उघडं पडू नये
आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं. अशी पद्धत आहे पूर्वीपासून. आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ववसायला जाताना त्यामधील 2 सुगड आपल्याला ताटामध्ये ठेवायचं, ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचं असतं. त्याचबरोबर आपल्या ज्या पंतीमध्ये तीळ, तांदूळ, गुलाल ठेवला आहे ती पंतीसुद्धा आपल्याला घ्यायची असते आणि त्याने स्त्रियांना ओवासायचं असतं. त्या तीळ तांदळाने ओसायचं असतं. काही जणी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्येच ते सुगड दान करतात. काही जण फक्त सुगडांमधले वाण घालतात किंवा काही जणींनी वाण शिल्लक ठेवलेलं असतं ते स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात. जसे तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. आपण मंदिरात जाताना सुद्धा ते वाण घेऊन जायचं आणि तेथील देवीला पण आपण अशाच प्रकारे वाहायचं. ओसायला जाताना आधी देवघरातील देवांना, नंतर विठ्ठल रुक्माई मंदिरात, त्यानंतर तुळशीला ओसायचं. नंतर आपण ज्या मंदिरामध्ये ओसायला जाणार आहोत त्या देवीला ओसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ओसायचं. आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वाण जर उरलं असेल तर आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी स्त्रियांना त्यांच्या ओटीमध्ये घालायचं. हे सुगड आपण आपल्यापाशीच ठेवले तरीही चालतील. त्यातील जो ओसा आहे तो आपण गाईला खायला घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातला तरीही चालू शकतो. बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला जवळपासच्या मंदिरात, शक्यतो विठ्ठल रुक्माईच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात आणि एकमेकींना ओवासतात. त्यानंतर त्यातून एक सुगड देवासमोर, एक सुगड तुळशीपाशीही ठेवतात. घरातील सर्व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणूनही देतात. पण हे सुगड संक्रांतीच्या दिवशीच दान करतात किंवा वाण देतात. देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड ही दान करतात. बघा, ज्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दलची फारशी माहिती नसते, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजा आणि खणाची पूजा कशी करायची हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायलाही विसरू नका.